24 तासांच्या आतमध्ये तुमच्या शरीरामधील हाडे आता मजबूत होणार, अंगामध्ये घोड्यासारखी ताकद येणार, बीपी शुगर कंट्रोलमध्ये राहणार, शरीरामध्ये असलेली कमजोरी 24 तासामध्येच गायब होऊन जाणार। यासाठी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उपाशीपोटी एक मुठभर तुम्हाला ही वस्तू फक्त 3 दिवस खायची आहे। जर ही वस्तू तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम मांस अंडी काही सुद्धा खाण्याची गरज नाही। फक्त 3 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये असणारी कमजोरी, चक्कर येणं, रक्ताची कमतरता, रक्तामध्ये वाढलेले शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपीचा प्रॉब्लेम, हात दुखणे, पाय दुखणे, गुडघेदुखी, डोळ्यांचे आजार हे सर्व बरे होतीलच, पण तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येऊन तुमचा चेहरा अगदी चमकदार होईल। हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होऊन रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा कायमचा तुमच्या शरीरामधून आता या ठिकाणी निघून जायला मदत होणार आहे। फक्त ही वस्तू मुठभर फक्त 3 दिवस तुम्हाला आता खायची आहे। सकाळी उपाशीपोटी ही वस्तू जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काजू बदाम पिस्ता या महागड्या वस्तू खाण्याची अजिबात गरज नाही। मांस अंडी मटन चिकन यापेक्षा 10 पटीने ताकद या वस्तूमध्ये आहे। दुधापेक्षाही 100 पट ताकद या वस्तूमध्ये आता आहे। फक्त याची खाण्याची पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे। सकाळी उपाशीपोटी मुठभर फक्त 50 ग्रॅम ही जर वस्तू तुम्ही फक्त 3 दिवसांसाठी जर खाल्ली तर आयुष्यभरात कुठलाही आजार तुमच्या अंगाला देखील शिवत नाही। ही वस्तू प्रत्येक घरामध्ये असते, फक्त खाण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आहे। ही खाण्याची पद्धत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे समजावून सांगितले आहे। ही खाण्याची पद्धत जर तुम्ही बदलली की तुमच्या शरीरात लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात। फक्त 3 दिवसामध्ये शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्या वाचून राहत नाही। या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे नेमकं ही वस्तू नेमकं कोणती आहे आणि नेमकं कोणत्या वेळेला खायचं आहे आणि याचं प्रमाण किती आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, तुमच्या शरीरामधील हाडे मजबूत करण्यासाठी, तुमच्या शरीरामधील कायम त्या ठिकाणी थकवा घालवण्यासाठी, कमजोरी घालवण्यासाठी आता उपाशीपोटी अशी कोणती गोष्ट आहे जी खाताक्षणी शरीरामध्ये भरपूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी हे सर्व दूर व्हायला सुरुवात होतात, आजारांचं नामोनिशाण संपून जातं। कॅन्सर सारख्या आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये लगेचच निर्माण होते। चला तर मग आता सुरू करूया या व्हिडिओला। ही जर वस्तू सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही फक्त 3 दिवसांसाठी जर तुम्ही या ठिकाणी आता खाल्ली तर तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होऊ शकतो, आरोग्य तुमचं सुधारू शकतं, तुमचं आयुष्य सुखात राहू शकतं। ही घरगुती अशी वस्तू आहे जी भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर जिच्यामध्ये अंड्या मांसापेक्षा मटणापेक्षा 10 पट ताकद तुम्हाला मिळणार आहे। जी खाल्ली की काजू बदाम पिस्ता खाण्याची अजिबात गरज नाही, महागडं टॉनिक खुराक घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही। पण एवढं मात्र 100% होऊ शकतं, ते म्हणजे आरोग्याचा एक ना एक प्रॉब्लेम तुम्हाला बरा होऊ शकतो। जर तुमच्या गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या सुद्धा या ठिकाणी आता बंद होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवल्या। ब्लड शुगर वाढलेली असेल तर त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येते, कमजोरी जाणवत असेल, पाय दुखत असतील, डोळ्यांचे आजार असतील, त्वचा तुमची एकदम चुरकुतलेली असेल, हृदयासंबंधी जर तुम्हाला कोणता आजार असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी आता हा उपाय करू शकता। तुम्हाला निरोगी राहायचं असेल तरी देखील तुम्ही आता याचा नियमित वापर करू शकता। फक्त तुम्हाला 3च दिवस ह्या वस्तू खायच्या आहेत। 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी तुम्हाला जाणवू झालेल, त्या ठिकाणी तुम्हाला 3 वस्तू एकत्र करून भिजवून तुम्हाला खायला आता डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितले आहेत। या 3 वस्तू ज्या प्रत्येकाच्या घरामध्येच असतात, त्यामुळे बाहेरून विकत आणायची किंवा जास्त पैसे लागण्याची जर तुम्ही भीती मनामध्ये बाळगत असाल तर असं काही नाही। तुमच्या घरामध्येच या 3च्या 3 वस्तू असतात, त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही। खूप कमी स्वस्तामध्ये हा उपाय या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलाय। 3च दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट पाहायला मिळणार आहे। तर यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागेल या 3 गोष्टींपैकी पहिली गोष्ट सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे मूग। आता हे मूग तुम्हाला अखंड घ्यायचं आहे। बघा, हिरव्या कलरचं जे मूग असतं तर ते तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल। हे जे मूग आहे
तर ते मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित असेल का? बघा, मूग जे आहे तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं, ज्यामुळे तुमची पचनशक्ती त्या ठिकाणी सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट करण्याचं काम करतं. शरीरामध्ये गॅस, पाचन संबंधी जे काय तुम्हाला आजार आहेत तर ते तातडीने बरं करण्याचं काम हे मूग करतं. त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन जर त्या ठिकाणी वापरलं, खाल्लं, तर त्या ठिकाणी तुम्हाला लय फायदे होतात, जास्तीत जास्त फायदे होतात. परंतु या मुगासोबत तुम्हाला एकत्र करायचं आहे, अजून पुढे सांगणार आहे त्या दोन गोष्टी. दुसऱ्या दोन गोष्टी बरोबर हा जो फॉर्म्युला आहे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला नाही तर तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही. कारण मूग आणि अजून दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्या दोन गोष्टी तुम्हाला एकत्र करायला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले. आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत? तुम्ही फक्त 2 मिनिटे आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हा फॉर्म्युला सांगितलाय. पहिला पदार्थ तुम्हाला सांगितला मूग. आता दुसऱ्या दोन गोष्टी बरोबर जो फॉर्म्युला समजून जर घेतला नाही तर तुम्हाला या मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही. याचा फायदा असा आहे की मोड आलेले मूग खाल्ल्याने तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी जे सुरकुतलेला चेहरा आहे तर तो पहिल्यांदा व्यवस्थित त्या ठिकाणी होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरूनच तुमचं वय वाढणं हे दिसून येतं. म्हणजे चेहऱ्यावरील, हातावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होतात. तुमचं वजन कमी देखील होऊ शकतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील कमी करण्यासाठी मूग मदत करते. व्हिटॅमिन ए यामध्ये असल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या संदर्भातील डोळ्यांचे जे आजार आहेत कमी दिसू लागते तर ते सुद्धा या ठिकाणी बरं होण्यासाठी मदत होतं. यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता हे कसं एकत्र करायचं, पण तत्पूर्वी आता तुम्हाला दुसरा पदार्थ यामध्ये सांगणार आहे. तो दुसरा पदार्थ जर तुम्ही वापरला नाही तर याचा काहीच फायदा होणार नाही. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तिसरा पदार्थ या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तिसरा पदार्थ जर तुम्ही वापरला नाही तर याचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. तिन्ही पदार्थ एकत्र करून तुम्हाला उपाशी पोटी सकाळी या ठिकाणी खायचं आहे. किती प्रमाण खायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. जर जास्त प्रमाण खाल्लं तर तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, या ठिकाणी दुसरा पदार्थ यासाठी तुम्हाला लागणार आहे. सगळं मिळून तुम्हाला मुठभर फक्त खायचं आहे. फक्त 3 दिवस तुम्हाला खायचं आहे. 3 दिवस जर तुम्ही खाल्लं तर जबरदस्त रीतीने तुमच्या शरीरामधील आजार कमी होतील. तुमच्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येईल. आलेला शरीरामध्ये कमजोरी या ठिकाणी लगेचच गायब व्हायला सुरुवात होईल. आता दुसरा पदार्थ या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय, तो म्हणजे हरभरा. आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी काय असतं तर फायबर असतं, कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, विटॅमिन्स असतं आणि मिनरल्स असतात. आता हे देखील आपल्याला भिजवून याला मोड आणू द्यायचे आहेत आणि मोड आल्यानंतरच खायचे आहेत. पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे मित्रांनो. एकत्र कसं करायचं हे बघा. कारण एकत्र याचं जर तुम्ही केलं नाही, व्यवस्थित मिक्सिंग केलं नाही, कसं करायचं याचं प्रमाण किती आहे हे तुम्हाला बघावं लागेल. कारण जर चुकलं तर शरीरामध्ये फायदे होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो. त्यामुळे याचं मिक्सिंग कसं करायचं नक्की बघा. परंतु हरभऱ्यात जर विचार केला तर हरभऱ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस त्या ठिकाणी असतं, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिनची संख्या वाढत असते. सुस्ती, थकवा ही त्या ठिकाणी निघून जायला मदत होते. कायम तुम्ही एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जायुक्त राहाल. दिवसभर तुमच्या शरीरामध्ये तरतरी यायला सुरुवात होते. दिवसभर एक वेगळी स्फूर्ती राहते, फ्रेशनेसपणा येतो. रक्तामध्ये वाढलेली शुगर त्या ठिकाणी ब्लड शुगर हे देखील कंट्रोल राहायला मदत होते. मोड आलेले हरभरे आता शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढवली जाते, ती देखील जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी कमी करण्यास मदत करते. आणि तुमचा डायबेटिक पेशंट जर असेल, म्हणजेच जर तुम्हाला साखर जर असेल तर तुम्हाला जबरदस्त रीतीने या ठिकाणी फायदा होणार आहे. आता तुम्हाला या ठिकाणी तिसरा पदार्थ सांगणार आहे, जो तुम्हाला या तिन्ही वस्तूसोबत आता तुम्हाला मिक्स करायचा आहे. पहिली वस्तू सांगितली ती तुम्हाला मूग, दुसरी वस्तू सांगितली हरभरा. आता तिसरी वस्तू कोणती सांगणार आहे बघा. आणि तुम्हाला पुढे या तिन्ही वस्तू मिक्स करून नेमक्या किती खायचे हे बघा. जर तुम्हाला या ठिकाणी हे किती खायचे माहित नसेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय. आता बघा तिसरा पदार्थ कोणता या ठिकाणी सांगण्यात आलाय. आता बघा या ठिकाणी तिसरा पदार्थ
आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला खायला सांगितलंय ती म्हणजे शेंगदाणे। आता बघा, शेंगदाणे म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये लगेच प्रश्न येत असेल की हे तेलकट पदार्थ आहे, यामध्ये शरीरामध्ये कोणते तर प्रॉब्लेम होणार, हे पचायला जड असेल असं या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असेल। परंतु शेंगदाण्यावर डॉक्टरांचं नवीन संशोधन 2025 मध्ये या ठिकाणी करण्यात आले। यामध्ये असं सांगण्यात आले की शेंगदाणे हे तुम्हाला इतकं फायद्याचं आहे की जे काजू बदामपेक्षाही 10 पटीने जास्त फायदा देऊन जातं। शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी एक विशिष्ट प्रमाणात 3 पदार्थांसोबत मिक्स करून खाल्ले तर त्यामुळे शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो। शेंगदाण्यामध्ये जर विचार केला तर प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि हेल्दी फॅट्स आढळतात। आता या 3 गोष्टी एकत्र कशा पद्धतीने करायच्या आणि तुम्हाला फक्त 3 दिवस या ठिकाणी खायचं आहे असं या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले। त्यामुळे याचं प्रमाण किती आहे बघा, आता तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। आता त्याआधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाशी पोटी शेंगदाणे खाण्याचे फायदे जबरदस्त आहेत। ते म्हणजे वजन कमी होतं, वारंवार तुम्हाला भूक लागत नाही, स्नायू मजबूत करतात। शेंगदाणे जबरदस्त स्नायू मजबूत होतात शेंगदाणे खाल्ल्याने, हृदयासाठी प्रचंड फायदेशीर आहे। तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे पचन क्षमता बूस्ट करतात, म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित पचन होतं। मेंदूसाठी तर त्या ठिकाणी शेंगदाणे हे बदामापेक्षा त्या ठिकाणी फायदे आहे। फक्त तुमचा गैरसमज त्या ठिकाणी झालेला आहे, ते म्हणजे बदामाने आपलं त्या ठिकाणी शेंगदाण्याने हे होतं ते होतं तेलकट आहे असा गैरसमज झालाय। परंतु बदामापेक्षाही 10 पटीने जास्त ताकद या शेंगदाण्यामध्ये आहे। त्यामुळे शेंगदाणा आणि मूग आणि त्या ठिकाणी हरभरा या तिन्ही गोष्टी आता तुम्हाला जर एकत्र केल्या तर तुम्हाला कशा पद्धतीने एकत्र करायचे आहेत त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला किती प्रमाण खायचं आहे हे आता तुम्हाला सांगणार आहे। बघा, 3 वस्तू कशा एकत्र करून खायच्या आहेत। साधारणपणे आपल्याला मूठभर म्हणजे असं एक गृहीत धरूया की 100 ग्रॅम या वस्तू तुम्हाला टोटल खायच्या आहेत। आता सगळ्यात आधी आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कशा पद्धतीने एकत्र करायचे आहेत लगेच तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी आपल्याला मूग आता घ्यायचा आहे, त्यानंतर हरभरे आणि त्यानंतर शेंगदाणे या तिन्ही गोष्टी एकत्र करून खायच्या आहेत। त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आदल्या रात्री 5 ते 6 तास तुम्हाला फुल्ल पाण्यामध्ये या तिन्ही वस्तू तुम्हाला भिजत घालायचे आहेत। पाणी बाजूला सकाळी उठल्यावर काढायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कापडामध्ये हे तुम्ही भिजवलेले काय काय तर हरभरा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मूग आणि शेंगदाणे तिन्ही एकत्र जे मिश्रण आहे तर ते कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे। हे तुम्ही 4 ते 5 तास त्या ठिकाणी कपड्यामध्ये मिश्रण आहे त्या ठिकाणी ठेवू शकता, जोपर्यंत त्याला मोड येत नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी 12 तास कदाचित लागू पण शकतं। पण उदाहरणार्थ तुम्हाला जर उद्या खायचं असेल तर तुम्ही 24 तास आधीच तुम्ही प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। आता हे घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याला सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढायचं आहे। त्यामध्ये आता सर्वांनी मिक्सिंग कसं करायचं हे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। एक कांदा, एक टोमॅटो, एक लिंबू याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे। टोमॅटो बारीक चिरून तुम्हाला घ्यायचा आहे, कांदा देखील तुम्हाला बारीक चिरून घ्यायचा आहे। तसेच त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय करायचं आहे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते म्हणजे मोड आलेले मूग असतील, मोड आलेले हरभरे असतील, मोड आलेले शेंगदाणे असतील, हे भिजवलेले तिन्ही एकत्र आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा, टोमॅटो चिरलेला तुम्ही त्या ठिकाणी हे मिश्रण एका त्या ठिकाणी प्लेटमध्ये टाकायचं आहे। कोथिंबीर तुम्ही त्या ठिकाणी घालू शकता, त्यावरून लिंबू पिळू शकता आणि काळं मीठ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, किंवा सैंधव मीठ त्याच्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल। हे टाकून तुम्ही मिक्स करून सकाळी उपाशी पोटी तुम्ही खायचं आहे। हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढेल, हिमोग्लोबिनची मात्रा वाढेल, रक्तातील साखर वाढेल। तर समजा रक्तातील साखर जर वाढलेली असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होईल, पचन क्षमता सुधारेल। याचा सगळ्यात जबरदस्त फायदा असा आहे ते म्हणजे तुम्हाला आता त्या ठिकाणी जास्त वेळ त्या ठिकाणी भूक सारखं लागत असेल आणि ते खाल्ल्याने तुम्ही लठ्ठ होत असाल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जबरदस्त रीतीने फायदा होणार आहे। मग काय करायचं लक्षात आलं का बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मुठभर या वस्तू तुम्हाला खायचे असं डॉक्टरांनी सांगितले। नक्कीच तुम्हाला फायदा होईल, या वस्तू तुम्ही नक्की वापर करा व तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।